Hello, good morning everyone. I welcome you to the third lecture of bookkeeping and accountancy. आपण कालचं जे लेक्चर होतं त्यात एक डेफिनेशन बघत होतो. व्हॉट डज बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मीन? त्यात आपण बघितलेलं बुककीपिंग अँड अकाउंटन्सी इज एन आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स ऑफ अ बिझनेस, प्रोफेशन अँड वोकेशन. सो आपण ह्या पूर्ण मीनिंगमधल्या वेगवेगळे जे टर्म्स होते त्याचं मीनिंग समजून घेतलं होतं. त्यातला पहिला पॉईंट होता व्हॉट इज बिझनेस. सो बिझनेस म्हणजे काय? बिझनेस इज एनी इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी विच इज कॅरीड आउट विथ अ प्रॉफिट मोटिव्ह. इट इन्क्लूड्स 3 पार्ट्स. फर्स्ट इज मॅन्युफॅक्चरिंग, सेकंड इज ट्रेडिंग अँड थर्ड इज एड्स टू ट्रेड. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होतं दॅट वी कन्वर्ट द रॉ मटेरियल इन टू द फिनिश प्रोडक्ट. ट्रेडिंगमध्ये होतं वी बाय बल्क क्वांटिटी. खूप क्वांटिटी आपण बाय करतो थोड्या प्राईजला आणि कमी क्वांटिटी छोट्या छोट्या पार्ट्समध्ये सेल करतो जास्त प्राईजला. दॅट प्रोसेस वॉज कॉल्ड ॲज ट्रेडिंग. आणि एड्स टू ट्रेड आपण डिस्कस केलेले. सो एड्स टू ट्रेड वर बँकिंग, इन्शुरन्स कंपनीज, ट्रान्सपोर्टेशन एजन्सीज हे काय होते? दीज वर द हेल्पिंग हँड्स ऑफ बिझनेस. सो हे सगळं इन्क्लुडेड होतं बिझनेसमध्ये. The next point which we did was profession. Profession म्हणजे काय? Again, that was also a economic activity carried out with a profit motive. But त्याच्यात काय involved होतं? It involved 2 types of skills. First was personal skills, second is professional skills. Personal skills म्हणजे कोणाच्या? Actors, dancers, singers, sportsmen. हे काय आहे? Out of their talent, out of their capabilities, they are making money. So that is personal skills. नेक्स्ट आपण प्रोफेशनल स्किल्स बघितलेल्या. प्रोफेशनल स्किल्स काय होत्या? CA, CS, डॉक्टर, लॉयर्स हे सगळे काय आहेत? दे हॅव टेकन देअर एज्युकेशन फ्रॉम अ इन्स्टिट्यूट. दॅट इन्स्टिट्यूट गव्हर्न्स देअर कोड ऑफ कंडक्ट. दॅट इन्स्टिट्यूट पुट्स रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑन देम. सो दे आर गव्हर्न्ड बाय द लॉज अँड रेग्युलेशन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट. सो हे सगळे कोण होते? दीज पीपल वर हॅव्हिंग प्रोफेशनल स्किल्स. They had acquired knowledge and were using that knowledge to earn money. So that was about profession. Third part was vocation. Vocation म्हणजे काय होतं? Vocation was the way of life to earn livelihood. त्याच्यात आपण 3 पॉइंट्स कव्हर केलेले. कुठले कुठले कव्हर केलेले? योगा गुरुज होते, लाईफ गुरुज होते. त्याच्यानंतर थर्ड होतं मोटिवेशनल स्पीकर्स. अजून एक त्याच्यात पॉइंट असतो जो असतो रिलिजियस गुरुज, जे रिलिजन्स प्रीच करतात किंवा जे काही रिलिजियस गोष्टींबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन कन्वे करतात अँड दे टेल द थॉट्स विच यू कॅन लर्न फ्रॉम देम. ओके, सो दीज आर रिलिजियस गुरुज. सो हे 3 पार्ट्स आपले कव्हर झालेले. नेक्स्ट व्हॉट वी डिस्कस्ड वॉज रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग कसं करायला पाहिजे ते आपण बघितलेलं. सो रेकॉर्डिंग शुड ऑलवेज बी सिस्टमॅटिक. इट शुड बी डन क्रोनॉलॉजिकली, डेट वाईज अँड इट शुड बी व्हेरी व्हेरी ॲनालिटिकल. नेक्स्ट पार्ट आपण जो डिस्कस केला होता दॅट वॉज ट्रान्झॅक्शन्स. ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय? आपण बघितलेलं एक्सचेंज ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस फॉर मनी ऑर मनीज वर्थ. गुड्स अँड सर्व्हिसेस बरोबर अजून एक पॉईंट येतो अदर थिंग्स. म्हणजे बिझनेसमधलं आपण फर्निचर सेल ऑफ केलं, ओल्ड फर्निचर किंवा स्क्रॅप आपल्याकडचं असतं ते सेल केलं, आपली रद्दी सेल केली, हे सगळं काय आहे? दीज आर नॉट द गुड्स विच वी आर सेलिंग. सो दीज वर अदर थिंग्स. So goods, services, other things when they are exchanged for money or money's worth. Money म्हणजे काय? ॲक्च्युअल पैसे दिले, चेकनी दिलंय, ATM पेमेंट केलंय, बँक ट्रान्सफर केलंय, एव्हरीथिंग. सो दॅट इज मनी. आणि मनीज वर्थ म्हणजे काय? समथिंग इक्विव्हॅलंट टू मनी इज गिवन. मनी इज नॉट एक्झॅक्टली गिवन. म्हणजे आपण काल एक्झाम्पल घेतलेलं, मी शर्ट मॅन्युफॅक्चरर आहे, मी शर्ट्स दिल्या, जीन्सच्या मॅन्युफॅक्चररनी मला जीन्स दिल्या. व्हॉट वॉज दॅट? दॅट इज एक्सचेंज फॉर मनीज वर्थ. ह्याच्यात आपण 3 टाईपची ट्रान्झॅक्शन्स बघितलेली. फर्स्ट वॉज कॅश ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये देर इज ऑलवेज ऑन द स्पॉट पेमेंट. त्याच्या पुढचं होतं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. क्रेडिट ट्रान्झॅक्शनमध्ये काय होतं? इमिजिएट पेमेंट नव्हतं. देर वॉज अ प्रॉमिस टू पे ॲट अ फ्युचर डेट. सो देर वॉज ओनली अ प्रॉमिस इन्वॉल्व्ड अँड नॉट ॲक्च्युअल मनी. नेक्स्ट थर्ड होतं बार्टर ट्रान्झॅक्शन. बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? गुड्स, सर्व्हिसेस, अदर थिंग्स आर एक्सचेंज्ड अगेन्स्ट गुड्स, सर्व्हिसेस ऑर अदर थिंग्स. सो गुड्सच्या
अगेन्स्ट गुड्स दिली, सर्व्हिसेसच्या अगेन्स्ट सर्व्हिस, गुड्सच्या अगेन्स्ट सर्व्हिस, ऑल एक्झाम्पल्स कम अंडर बार्टर. हे पॉइंट्स आपण डिस्कस केलेले रिलेटेड टू ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट वॉज आपण डिस्कस करत होतो बुक कीपिंग इज कॉल्ड एज एन आर्ट अँड ऑल्सो ॲज अ सायन्स. सो आर्ट का आपण म्हणलाय, अकाउंटंटची पर्सनल जजमेंट असतात, अकाउंटंटचा पर्सनल स्किल्स असतात, एक्सपिरियन्स असतो विच ही इज युझिंग वाईल डुईंग अकाउंटिंग. अकाउंटिंग मे बी डन बाय डिफरंट पीपल डिफरंटली. सो हे सगळं काय आहे, दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज एन आर्ट. नेक्स्ट आहे इट इज कॉल्ड एज अ सायन्स. सायन्स का म्हणलेलं आपण, कारण त्याच्यात सेट रूल्स रेग्युलेशन्स असतात, कशाला डेबिट करायचं, कशाला क्रेडिट करायचं, तसंच कन्सेप्ट कन्व्हेन्शन्स असतात, गाईडलाईन्स असतात, स्टँडर्ड्स ऑन अकाउंटिंग असतात. ही सगळी अप्लाय करून वर्ल्ड वाईड सगळे अकाउंटंट्स अकाउंटिंग करत असतात. सो दीज प्रिन्सिपल्स, दीज टेक्निक्स आर युनिव्हर्सली एक्सेप्टेड. सो इट इज कॉल्ड ॲज अ सायन्स. पण आपण म्हणलेलं की ते प्युअर सायन्स नाही आहे, कारण त्याचा एक्झॅक्ट हेच ॲप्लिकेशन हे करण्याने हीच रिॲक्शन येईल असं काही नसतं. सो इट इज नॉट अ प्युअर सायन्स. So it is a combination of art as well as science. So this was a brief discussion about yesterday's session. आपण काल म्हणलेलं की now we'll move on to the concept of the difference between bookkeeping and accountancy. So आज आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे what is the exact process of bookkeeping and accountancy. So ह्याच्यात आपण पूर्ण प्रोसेसचे दोन पार्ट्स केलेत. One is the process of bookkeeping and the other is the process of accountancy. आपण लास्ट इयर 11th स्टँडर्ड मध्ये फर्स्ट इंट्रोडक्टरी लेसन मध्ये बघितलं होतं की द बेसिक डिफरन्स बिटवीन बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी इज दॅट बुक कीपिंग इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स आणि अकाउंटन्सी वॉज द प्रोसेस ऑफ समरायझिंग अँड अनालायझिंग द ट्रान्झॅक्शन्स. आपण बघितलं होतं की ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर कुठल्याही बिझनेस प्रोफेशन वोकेशनमध्ये जे ट्रान्झॅक्शन होतं ते ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर द फर्स्ट स्टेप विच इज डन इज बुक कीपिंग अँड इट इज फॉलोड बाय अकाउंटन्सी. सो आपण असं पण डिस्कस केलं होतं की बुक कीपिंग इज जनरली डन बाय द लोअर लेवल स्टाफ अँड अकाउंटन्सी इज डन बाय द हायर लेवल स्टाफ. बट नाव टुडे वी आर गोइंग टू सी the meaning of bookkeeping and accountancy or the process of bookkeeping and accountancy by a different way. आपण bookkeeping आणि accountancy discuss करताना now we'll associate it with the functions of accounting. So आपण जो समोर चार्ट बघतोय त्याच्यात दिलंय आपल्याला वेगळी वेगळी functions of accounting. So the first function of accounting is classifying. Next function is collection of data. त्याच्यानंतरचं फंक्शन आहे रेकॉर्डिंग ऑफ द ट्रान्झॅक्शन्स. आफ्टर दॅट यू हॅव समरायझिंग, नेक्स्ट इज रिपोर्टिंग अँड द लास्ट फंक्शन इज इंटरप्रिटिंग. सो आता हे बुक कीपिंग आणि अकाउंटन्सीशी कसं असोसिएटेड आहे तर द फर्स्ट 3 फंक्शन्स दॅट इज क्लासिफाईंग, कलेक्शन ऑफ डेटा अँड रेकॉर्डिंग विल फॉल अंडर द हेड ऑफ बुक कीपिंग. आणि खालची जी फंक्शन्स दिली आहेत समरायझिंग, रिपोर्टिंग आणि इंटरप्रिटिंग, all these functions will come under accountancy. So now one by one let us go into the details of each of the functions of accounting. So the first function of accounting is classifying. Classifying म्हणजे बेसिकली काय तर तुम्ही जी तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये ट्रान्झॅक्शन्स होत आहेत त्यांना रेकॉर्ड करण्यासाठी त्याचे वेगळे वेगळे अकाउंट्समध्ये डिव्हिजन करता. आपण लास्ट इयर पण डिस्कस केलेलं की जेव्हा एखादं ट्रान्झॅक्शन होतं इट ऑलवेज हॅज 2 ॲस्पेक्ट्स. 2 ॲस्पेक्ट्स म्हणजे 2 गोष्टी त्या ट्रान्झॅक्शनमध्ये इन्व्हॉल्व्ड असतात. त्या ज्या 2 गोष्टी असतात त्यांना आपण काय नेम करतो, वी कॉल देम ॲज अकाउंट्स. अँड दोज अकाउंट्स विल बी गिवन इफेक्ट्स. कुठला इफेक्ट असतो, वन अकाउंट विल बी डेबिटेड अँड द अदर अकाउंट विल बी क्रेडिटेड. का, कारण आपण अकाउंटिंग कसं करतो, वी डू इट बेस्ड ऑन द डबल एंट्री सिस्टम. सो ही जी ट्रान्झॅक्शन्समधनं आपल्याला अकाउंट्स मिळतात त्याचं आपल्याला काय करायला लागतं, वी नीड टू डू द क्लासिफिकेशन ऑफ दीज अकाउंट्स. सो दॅट इज द प्रोसेस ऑफ क्लासिफाईंग. क्लासिफाईंग करताना फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे तुमचा तर यू शुड अंडरस्टँड द नेचर ऑफ द बिझनेस.
तुमचा बिझनेसचा टाईप कसा आहे. सपोज तुमची मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न असेल तर तुमच्याकडे वर्कर्स जे येतात ते वर्कर्सचं जे एक्सपेंडिचर आहे ते डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे का इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. तुमचं बॅक ऑफिस असेल त्या मध्ये बसलेल्या एम्प्लॉईजची जी सॅलरी आहे ते डायरेक्ट एक्सपेंडिचर आहे का इनडायरेक्ट एक्सपेंडिचर आहे. ह्याला सगळ्याला काय म्हणतात, यू शुड अंडरस्टँड द नेचर ऑफ द बिझनेस. तुमची मॅन्युफॅक्चरिंग एंटिटी आहे म्हणजे ऑल द एक्सपेन्सेस डिरेक्टली रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस विल कम ॲज डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि ऑफिस एक्सपेन्सेस, सेल्स अँड मार्केटिंग एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस हे कुठे येतील, तुमच्या इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये. सो दॅट इज अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ द बिझनेस. नेक्स्ट पॉईंट आहे ॲनालिसिस ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी. सो तुम्ही ॲक्च्युली बिझनेस ॲक्टिव्हिटी कुठली करताय हे तुम्हाला माहीत असणं नेसेसरी आहे व्हेन यू क्लासिफाय द अकाउंट. सपोज तुमच्या बिझनेसमध्ये यू आर इम्पोर्टिंग थिंग्स, देन यू विल हॅव इम्पोर्ट ड्युटी. तुम्ही एकीकडनं दुसरीकडे दुसऱ्या स्टेटमधल्या दुसऱ्या सिटीमधल्या मार्केटला तुमचे गुड्स सेंड करत असाल, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस येतील प्लस रेलिव्हंट टॅक्सेस येतील. व्हॉट इज ऑल दॅट? दॅट इज ॲनालिसिस ऑफ द बिझनेस ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट इज, आता ही ॲनालिसिस झाल्यानंतर आपल्याला काय करायला लागतं, वी नीड टू फॉर्म ग्रुप्स. ग्रुप्स म्हणजे काय, एक मेजर हेड क्रिएट होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली काय क्रिएट होतात, देर आर लेजर्स ऑर अकाउंट्स विच आर क्रिएटेड बिलो इट. सो हे कसं होतं हे आपण आता नेक्स्ट पॉईंटमध्ये बघू. पण तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हे सेग्रिगेशन करणं का नेसेसरी आहे. तर हे सेग्रिगेशन करणं नेसेसरी आहे कारण जेवढं क्लासिफिकेशन तुम्ही मायन्यूट कराल तेवढं तुमचं अकाउंटिंग जे आहे ते जास्त ॲनालिटिकल होईल. सपोज इफ आय एम रनिंग बेहरे क्लासेस अँड आय हॅव 2 ब्रांचेस ऑफ बेहरे क्लासेस, टिळक रोड अँड कर्वे रोड ब्रांच. माझ्या क्लासेसमध्ये जे इलेक्ट्रिसिटी एक्सपेंडिचर असेल तर मी काय क्रिएट करणार, आय विल फर्स्ट क्रिएट अ मेन हेडिंग दॅट इज इलेक्ट्रिसिटी चार्जेस. त्याच्यानंतर आय विल क्रिएट 2 सब हेडिंग्स दॅट इज ऑफ 2 ब्रांचेस, टिळक रोड ब्रांच, कर्वे रोड ब्रांच. आता सपोज टिळक रोड ब्रांचला 3 इलेक्ट्रिसिटी मीटर्स आहेत तर त्याच्या खाली आय विल गिव्ह द मीटर नंबर्स. कर्वे रोडला 2 मीटर्स आहेत त्याचे काय करणार मी, परत आय विल गिव्ह द रिस्पेक्टिव्ह मीटर नंबर्स. सो हे काय आहे, हे इन डेप्थ क्लासिफिकेशन आहे. फक्त इलेक्ट्रिसिटी चार्जेस लिहून आपण सोडून दिलंय का, तर नाही. आपण इलेक्ट्रिसिटी चार्जेस लिहिले आहेत, त्याच्या खाली 2 ब्रांचेसचं सेग्रिगेशन केलंय, त्याच्या खाली त्यांचे रिस्पेक्टिव्ह मीटर्सचं सेग्रिगेशन केलंय. सो जितकं मायन्यूटली आपण हे डिटेल्स क्लासिफाय करू तितकं ॲनालिटिकल आपलं रेकॉर्डिंग किंवा तितकं ॲनालिटिकल आपलं अकाउंटिंग बनणार आहे. आता नेक्स्ट पॉईंट आपण जो बघणार आहे की कुठली मेजर ग्रुप्स किंवा मेजर हेडिंग्स क्रिएटेड असतात आणि त्याच्या खाली कुठली सबऑर्डिनेट अकाउंट्स किंवा लेजर्स बनवली जातात वाईल रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. सो हे आपल्याला आता समोर जे दिसत आहेत, दीज आर द वेरियस ग्रुप्स अँड द कॉरेस्पॉन्डिंग लेजर्स विच आर क्रिएटेड बिलो देम. आता हे ग्रुप्स आणि लेजर्स कॉमनली कुठे यूज होतात, तर दे आर यूज्ड प्रॅक्टिकली. आपण अकाउंटिंग करतो, वी अकाउंट इन टॅली, द सॉफ्टवेअर यूज्ड फॉर अकाउंटिंग. त्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये हे जे डिस्कस केलेले आहेत ना अशीच मेन हेडिंग्ज असतात आणि त्याच्या खाली छोटी छोटी अकाउंट्स बनवलेली असतात विच आर रिलेटिंग टू द वेरियस एक्सपेंडिचर्स, वेरियस इन्कम्स, ॲसेट्स एक्सेट्रा. सो आपण बघू पहिला ग्रुप कुठला आहे तुमचा. सो पहिला ग्रुप जो आपल्याला दिलाय दॅट इज द ग्रुप ऑफ डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या ग्रुपमध्ये तुमची लेजर्स कुठली येतील. सो यू विल हॅव युअर परचेसेस लेजर, यू विल हॅव कॅरेज इनवर्ड्स. कॅरेज इनवर्ड म्हणजे काय, द ट्रान्सपोर्टेशन चार्जेस इनकर्ड टू ब्रिंग द रॉ मटेरियल इन टू युअर प्रिमायसेस. नंतर येतील वेजेस. सो इन शॉर्ट डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, all the expenses which are incurred by you for the production activity till the product is ready, they will come under the group of direct expenses. आणि ह्या नेमची वेगळी लेजर्स त्याच्या खाली क्रिएट होतील. नेक्स्ट ग्रुप विल बी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, ऑल द एक्सपेन्सेस विच आर नॉट डिरेक्टली रिलेटेड टू द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस बट इन्क्लूड ऑफिस एक्सपेंडिचर, मार्केटिंग एक्सपेन्सेस, सेल्स एक्सपेन्सेस, हे सगळे कुठे येतील, इनडायरेक्ट एक्सपेन्समध्ये. त्याच्यात एक्झाम्पल्स काय आहेत, सॅलरी आहे, रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत, ऑफिसचे जे असते ते, ट्रॅव्हलिंग कन्व्हियन्स आहे. ट्रॅव्हलिंग कन्व्हियन्स म्हणजे काय, तुमचा मॅनेजर मीटिंग्सला गेलाय
आउट ऑफ द स्टेट गेलाय, तुमचं पिऊन कुठेतरी कामाला गेलाय लोकली, व्हॉट इज दॅट? एव्हरीथिंग विल कम ट्रॅव्हलिंग इन कन्व्हेयन्स. नेक्स्ट यू हॅव लॉसेस. लॉसेसमध्ये कुठले कुठले येतील? वील हॅव लॉस बाय फायर, then we'll have loss on sale of investment, loss of sale on any particular asset. हे सगळे कुठे क्लासिफाय होतील? They will be classified under the group losses. Next group will be of direct incomes. Direct incomes म्हणजे कुठली कुठली येतात? The incomes which are derived by any business activity in or by doing its prime business activity. म्हणजे काय? प्राइम बिझनेस ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? सपोज आपण एक्झाम्पल घेतलं की आपण बेंचेस मॅन्युफॅक्चर करतो, तर हे मॅन्युफॅक्चर केलेले बेंचेस आपण सेल करून जेव्हा आपल्याकडे पैसे येतात, व्हॉट इज दॅट? दॅट इज आर मेन बिझनेस ऍक्टिव्हिटी. सो ही मेन बिझनेस ऍक्टिव्हिटी करून जे आपल्याकडे इन्कम्स येतील, दोज आर आर डायरेक्ट इन्कम्स. सो इन्कम्स विच आर डिरेक्टली रिलेटेड टू द बिझनेस ऍक्टिव्हिटी आर डायरेक्ट इन्कम्स. नेक्स्ट कॅटेगरी जी दिली आहे दॅट इज ऑफ इनडायरेक्ट इन्कम्स. इनडायरेक्ट इन्कम्स म्हणजे काय? तुमच्या प्राइम बिझनेस ऍक्टिव्हिटीमधनं डिराईव्ह केलेलं इन्कम नाही, सबऑर्डिनेट ऍक्टिव्हिटीजमधनं डिराईव्ह केलेलं इन्कम. आपण आता कोण आहोत? बेंच मॅन्युफॅक्चरर आहोत, करेक्ट. पण आपण आपली एक FD ठेवली आहे बँकमध्ये. सो आपण आपली बँकमध्ये जी FD ठेवली आहे त्या FDवर बँक आपल्याला काय करते? इट इज पेइंग अस इंटरेस्ट. सो वेन बँक इज पेइंग अस इंटरेस्ट ऑन दॅट FD, त्या FDवरचं इंटरेस्ट काय आहे आपल्यासाठी? दॅट इज आर इनडायरेक्ट इन्कम. दॅट इज नॉट आर डायरेक्ट इन्कम. इट इज नॉट डिरेक्टली रिलेटेड टू आर बिझनेस ऍक्टिव्हिटी. इट इज अन इनडायरेक्ट अर्निंग विच वी आर हॅव्हिंग. नेक्स्ट त्यांनी काय दिलंय? सिमिलरली आपण इन्व्हेस्टमेंट जर केली शेअर्समध्ये, तर शेअर्सवरचा जो डिव्हिडंड मिळतो दॅट इज इनडायरेक्ट इन्कम. तुम्ही एखादी लँड घेऊन ठेवली आहे, त्या लँड जर तुम्ही लेट आउट केली, त्याच्यावर मिळणार रेंट आहे, अगेन दॅट इज इनडायरेक्ट इन्कम. नेक्स्ट वी कम टू प्रॉफिट. सो नेक्स्ट ग्रुप जो आहे तो प्रॉफिट आहे. त्याच्यात काय काय येऊ शकतं? प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट्स. सगळे कुठलंही तुम्ही ॲसेट सेल केलं त्याच्यावर जो गेन झालाय दॅट विल कम अंडर प्रॉफिट. नेक्स्ट इज कॅपिटल. कॅपिटलमध्ये कुठली अकाउंट येतात? कॅपिटलची अकाउंट येतात ड्रॉइंग्स. कॅपिटल म्हणजे काय? द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द बिझनेसमॅन इन टू द बिझनेस इज कॉल्ड ॲज कॅपिटल. सिमिलरली ड्रॉइंग्स म्हणजे काय? द अमाऊंट विथड्रॉन बाय द बिझनेसमॅन फ्रॉम द बिझनेस. आता तुम्ही 12th स्टँडर्डचं जेव्हा कराल तेव्हा पार्टनर्स कॅपिटल येईल किंवा पार्टनर्स ड्रॉइंग येईल. लास्ट इयर आपल्याला यायचं प्रोप्रायटर्स कॅपिटल, प्रोप्रायटर्स ड्रॉइंग. सो आता आपल्याला काय येणार आहे? We'll have partners capital and partners drawings. So whenever the partners invest money into the business, that is capital. Whenever partners withdraw money from the business, that will be their drawings. Next is long-term debts. So debts which are there, debts which are borrowed by the firm for a long period, for greater than 1 year. त्याला काय म्हणतो आपण? long-term debts. long-term debts मध्ये examples काय काय येतील? बँक लोन येईल, लोन फ्रॉम फ्रेंड्स येईल, लोन फ्रॉम रिलेटिव्स येईल. जी खूप पिरियडसाठी घेतली आहेत ग्रेटर दॅन 1 year, दे विल कम अंडर लॉंग टर्म डेट्स. नेक्स्ट पॉइंट इज करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज म्हणजे काय? द लायबिलिटीज विच यू नीड टू पे ऑफ इमिजिएटली विदिन द अपकमिंग इयर. सो ऑल द लायबिलिटीज विच विल बी इमिजिएटली पेड इन द नियर फ्युचर दे आर कॉल्ड ॲज करंट लायबिलिटीज. त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या दिलेत एक्झाम्पल त्यांनी? तिथे बिल्स पेएबलची अकाउंट येतील, क्रेडिटर्सची अकाउंट येतील, आउटस्टँडिंग एक्सपेन्सची अकाउंट येतील. सो दीज लेजर्स विल बी क्रिएटेड अंडर द हेड करंट लायबिलिटीज. आपण इथे काय बघतोय? ग्रुप्समध्ये मेन ग्रुप जो क्रिएटेड असतो फॉर एनी पर्टिक्युलर एक्सपेन्स रेकॉर्डिंग और इन्कम रेकॉर्डिंग, आणि त्याच्या खाली कॉरेस्पॉन्डिंग लेजर्स कुठली रेकॉर्डेड असतात हे आपण गो थ्रू करतोय. ओके. सो नेक्स्ट पॉइंट इज प्रोव्हिजन्स. प्रोव्हिजन मध्ये आपण बघितले प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स कॉमन आहे. त्याच्यानंतर अजून प्रोव्हिजन असते प्रोव्हिजन फॉर प्रॉव्हिडंट फंड. डिटेलमध्ये जी कन्सेप्ट आहे ती आपण फायनल अकाउंट्स करताना पुढे डिटेलमध्ये डिस्कस करू. नेक्स्ट यू हॅव द ग्रुप ऑफ फिक्स्ड ॲसेट. फिक्स्ड ॲसेटमध्ये काय येतील? ऑल द ॲसेट्स विच आर देअर विथ द बिझनेस फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. त्याच्यात येईल लँड, बिल्डिंग, प्लांट, मशिनरी, हे सगळे फिक्स्ड ॲसेट त्याच्यात इन्क्लूड होतील. नेक्स्ट इज युअर इन्व्हेस्टमेंट्स. इन्व्हेस्टमेंट्समध्ये काय येईल? यू हॅव बँक डिपॉझिट्स. तुम्ही जे फिक्स्ड डिपॉझिट्स ठेवलेत बँकमध्ये किंवा सेव्हिंग डिपॉझिट ठेवलंय, हे सगळं काय येईल? दीज आर द डिपॉझिट्स केप्ट विथ द बँक. दे आर युअर इन्व्हेस्टमेंट. तुम्ही कुठल्या तरी कंपनीचे शेअर्स घेतले तर ते कुठे येईल? अगेन दॅट विल ऑल्सो फॉल इन इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर तुम्ही गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केलंय, सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट केलंय, हे सगळं पण कुठे येणार? इट विल बी अ पार्ट ऑफ द ग्रुप इन्व्हेस्टमेंट.
नेक्स्ट इज करंट ॲसेट. करंट ॲसेट म्हणजे काय? दे आर ॲसेट्स, अगेन दे रिमेन इन द बिझनेस ओनली फॉर अ शॉर्ट वाईल. जसं आपण म्हणतो क्लोजिंग स्टॉक असतो आपला. लास्ट इयरची जी गुड्स बाकी राहिली आहेत, लास्ट इयरचे जे प्रोडक्ट्स बाकी राहिले आहेत विच हॅव नॉट येट बीन सोल्ड. एक्झाम्पल घेऊ आपण इथे. सपोज आपण ट्रेडर आहे, ओके, वी आर ट्रेडिंग नोटबुक्स. वी आर परचेसिंग नोटबुक्स फ्रॉम से क्लासमेट अँड सेलिंग इट टू पीपल. आपण क्लासमेटकडनं 10,000 नोटबुक्स घेतल्या होत्या आणि त्यातल्या आपण 8,000 सेल ऑफ केल्या. तर आपल्याकडे काय उरतोय? 2,000 नोटबुक्स अजूनही उरतायत. हॅव वी यूज देम इन दॅट पर्टिक्युलर इयर? नो. हॅव वी सोल्ड देम? नो. सो दे आर रिमेनिंग विथ अस ॲज ऑन 31st March ऑफ द इयर. सो जे इयर क्लोज झालंय, सपोज आता आपण 2020 मध्ये, सो 31st March 2020 ह्या दिवशी 31st March 2020 का घेतलं? बिकॉज दॅट इज द एंड ऑफ द फायनान्शियल इयर. अकाउंटिंग इयर आपण जे अकाउंटिंग करतो, रेकॉर्डिंग करतो, that starts on 1st of April and ends on 31st March. So 31st March या दिवशी जो स्टॉक उरलाय that is called as closing stock. So closing stock ती जी 20 नोटबुक्स आहेत, तुम्ही पुढच्या 10 वर्षांसाठी तुमच्याकडे ठेवणार आहात का? नाही ठेवणार. लगेच नेक्स्ट इयर मध्ये तुम्ही ती सेल ऑफ करणार बिकॉज दॅट इज युअर बिझनेस. दे आर गुड्स विच आर कमिंग इन टू युअर स्टॉक, गोइंग आउट फ्रॉम युअर स्टॉक. ती तुम्ही लगेच सेल करून टाकणार. सो ते तुमचे करंट ॲसेट होतात, कारण ते तुमच्याकडे खूप लॉंग ड्युरेशनसाठी राहत नाहीत. तुम्ही मशिनरी घेतली एक खूप मोठी, लाईक से ऑफ व्हॅल्यू 1 crore, तर ती तुम्ही रिटेन करणार आहे ना बिझनेसमध्ये, 10 years 15 yearsसाठी यूज करणार आहे. पण हे तुम्ही स्टॉक बरोबर करताय का? तर नाही करत आहे. स्टॉक तुमचा कसा असतो? तुम्ही त्याच्यात ट्रेडिंग करताय. सो तुम्ही आत्ता घेतलेलं लगेच सेल ऑफ करणारच आहे. करेक्ट? So these notebooks are your current assets. They stay with the business only for a short while. त्याच्यातच अजून एक्झाम्पल कुठली येतात? यू हॅव डेटर्स. डेटर्स म्हणजे काय? पीपल फ्रॉम हुम मनी इज रिसिवेबल. देन यू हॅव बिल्स रिसिवेबल अँड कॅश. सो हे सगळे काय झाले? करंट ॲसेट्स. नेक्स्ट पार्ट इज लोन्स अँड ॲडव्हान्सेस. लोन्स अँड ॲडव्हान्सेस मध्ये काय आहे? लोन्स अँड ॲडव्हान्सेस मध्ये त्यांनी दिलंय लोन टू अदर्स, प्रीपेड एक्सपेन्सेस, इनकम रिसिवेबल. सो हे सगळे लोन्स आणि ॲडव्हान्सेस पण तुमचे काय आहेत? दे आर युअर ॲसेट्स. सो वेन यू हॅव गिवन लोन टू समवन और यू हॅव पेड युअर एक्सपेन्सेस इन ॲडव्हान्स और देर आर सर्टन इनकम्स विच आर रिसिवेबल, ते कुठे येणार? लोन्स अँड ॲडव्हान्सेसमध्ये. ओके, सो परत एकदा आपण बघू, काही आपलं मिस आउट झालं नाही आहे ना. फर्स्ट इज डायरेक्ट एक्सपेन्सेस, ऑल द एक्सपेन्सेस डिरेक्टली रिलेटेड टू द बिझनेस ॲक्टिव्हिटी. त्याचा मेन ग्रुप क्रिएट होतो. त्याच्या खाली कुठले कुठले टाईपचे एक्सपेन्स येतात? परचेस येतात, कॅरेज इनवर्ड, वेजेस. तुम्ही जर आउटसाईड कंट्रीमधनं मागवत असाल तर इम्पोर्ट ड्युटी येईल, कस्टम ड्युटी येईल, ते पण येणार डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये. नेक्स्ट यू हॅव इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, म्हणजे द एक्सपेन्सेस विच आर नॉट डिरेक्टली रिलेटेड टू द प्रोडक्शन ॲक्टिव्हिटी, इनडायरेक्टली आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये इन्कर होत असतात. सो दे आर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. त्याच्यात प्राइमली येतात सगळे ऑफिस एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, मार्केटिंग, सेलिंग एक्सपेन्सेस. त्याची एक्झाम्पल्स काय काय दिली आहेत? सॅलरी आहे, रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, ट्रॅव्हलिंग आहे. नेक्स्ट यू हॅव लॉसेस. त्यांनी एक्झाम्पल्स दिली आहेत, लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, लॉस ऑन सेल ऑफ एनी ॲसेट, हे सगळे येतील लॉसेसमध्ये. नेक्स्ट यू हॅव डायरेक्ट इन्कम्स. डायरेक्ट इन्कम म्हणजे काय? इन्कम गेन from the main activity, from the prime activity of the business, that is direct income. Next is indirect income. Indirect income म्हणजे सप्लिमेंटरी गोष्टींमधनं मिळालेलं इन्कम. जसं तुम्ही बँकमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवलं, त्याच्यावरचं इंटरेस्ट, तुम्ही कुठल्या कंपनीचे शेअर्स घेतले त्याच्यावरचं डिव्हिडंड, हे सगळं काय झालं? इनडायरेक्ट इन्कम. नेक्स्ट यू हॅव अकाउंट्स ऑफ प्रॉफिट्स. सो प्रॉफिटमध्ये वेगवेगळे प्रॉफिट्स येऊ शकतात. प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट. नंतर यू हॅव द ग्रुप ऑफ कॅपिटल. त्याच्यात काय काय रेकॉर्ड करतो? इदर मनी इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस, कॅपिटल, किंवा विड्रॉन बाय द पार्टनर्स, ज्याला म्हणतात ड्रॉइंग. सो त्यात कुठली दोन अकाउंट्स येतील? कॅपिटल अकाउंट, ड्रॉइंग्स अकाउंट. नेक्स्ट यू हॅव लॉंग टर्म डेट्स. त्याच्यात काय असतात? बँक लोन असतात, लोन फ्रॉम फ्रेंड्स असतात. त्याच्या पुढे करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज म्हणजे काय? करंट लायबिलिटीज नीड टू बी पेड इमिजिएटली इन द अपकमिंग इयर. सो ज्या लायबिलिटीज तुम्हाला खूप वर्षांसाठी नाही राहणार आहेत बिझनेसमध्ये. लोन जसं तुम्ही बँककडनं घेतलं, इट स्टेज विथ यू फॉर 10 to 15 years.
पण करंट लायबिलिटीज इमिजिएटली नेक्स्ट इयरमध्ये तुम्हाला रिपे करून टाकायला लागणार आहेत. सो दोज आर करंट लायबिलिटीज. त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? बिल्स पेएबल आहेत, क्रेडिटर्स आहेत, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत. ओके. नेक्स्ट इज प्रोव्हिजन्स. प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स, प्रोव्हिजन फॉर प्रॉव्हिडंट फंड, अशा वेगळ्या वेगळ्या ज्या प्रोव्हिजन्स क्रिएट होतील दे विल कम अंडर द ग्रुप प्रोव्हिजन्स. त्याच्या पुढे फिक्स्ड ॲसेट. फिक्स्ड ॲसेट म्हणजे आपण डिस्कस केलं विच स्टे विथ द बिझनेस फॉर अ लॉंग टाईम. त्याच्यात लँड बिल्डिंग येईल, प्लांट मशिनरी येईल, व्हेकल्स येतील. त्याच्या पुढचा ग्रुप आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटमध्ये काय काय येईल? बँक डिपॉझिट्स असतात, तुमची शेअर्समधली इन्व्हेस्टमेंट असते, गोल्डमधली इन्व्हेस्टमेंट आहे, सिल्वरमधली इन्व्हेस्टमेंट आहे. हे सगळं कुठे येणार? दॅट विल कम इन इन्व्हेस्टमेंट्स. नेक्स्ट यू हॅव करंट ॲसेट्स. करंट ॲसेटमध्ये तुम्हाला काय येतं? यू हॅव स्टॉक, डेटर्स, कॅश, बिल्स रिसिवेबल. हे सगळे काय आहेत? द ॲसेट्स विच स्टे इन युअर बिझनेस फॉर ओनली अ शॉर्ट वाईल, लाईक से लेसर दॅन 1 year. नेक्स्ट इज लोन्स अँड ॲडव्हान्सेस. लोन्स अँड ॲडव्हान्सेस म्हणजे काय? हे ॲसेट आहेत समथिंग विच इज गिवन टू सम पर्सन इन ॲडव्हान्स. त्याला जे तुम्हाला लोन रिटर्न होणार आहे. आणि अजून 2 एक्झाम्पल्स जी त्याच्यात येतात किंवा जी अकाउंट्स येतात दोज आर प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा इनकम्स विच आर रिसिवेबल. आता हे सगळे ग्रुप्स आणि लेजर्स आपण जे बघतोय त्याचं काहीतरी कन्क्लुजन असणार ना, की ते ग्रुप्स का बनवले जातात. आपण म्हणतोय हे ग्रुप्स बनतात, त्याच्या खाली ही लेजर बनतात. सो नेसेसरी अकाउंटिंग जेव्हा होतं ते या रिस्पेक्टिव्ह लेजर अकाउंट्सला जातं. सो त्या लेजर अकाउंट्सचं नंतर फायनल कुठेतरी युजेज होत असणार. सो आपण आत्ता बघू शकतो की आपल्याला जे डायरेक्ट एक्सपेन्सेस दिलेत किंवा डायरेक्ट इन्कम दिलेत ते कुठल्या तरी फायनान्शियल स्टेटमेंटला ट्रान्सफर होतील. आता ह्याची जी प्रोसेस आहे ती फायनान्शियल स्टेटमेंट्स, आपला जो या वर्षीचा फर्स्ट लेसन आहे त्याच्यात आपण 3 टाईपची मेन फायनान्शियल स्टेटमेंट स्टडी करणार आहे. We'll have the first account which is the trading account, the second account which is profit and loss account, and the third financial statement which is balance sheet. So ह्या सगळे जे ग्रुप्स आहेत त्याचे कुठल्या कुठल्या ग्रुपचे बॅलन्सेस कुठे जातात ते आपण एकदा डिस्कस करू. So firstly, when you have direct expenses, they go to the trading account. Indirect expenses and losses go to the profit and loss account. Profit and loss accountच्या डेबिट साईडला जातात. नेक्स्ट यू हॅव डायरेक्ट इन्कम्स. डायरेक्ट इन्कम कुठे जातात? डायरेक्ट इन्कम्स आर क्रेडिटेड टू द ट्रेडिंग अकाउंट. नेक्स्ट यू हॅव इनडायरेक्ट इन्कम्स अँड प्रॉफिट. इनडायरेक्ट इन्कम आणि प्रॉफिट्स जे आहेत ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जातात. नेक्स्ट इज यू हॅव कॅपिटल, लॉंग टर्म डेट्स, करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. हे सगळे आयटम्स आहेत दे गो टू द लायबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट. आणि लास्ट 4 जे आयटम्स आहेत फिक्स्ड ॲसेट, इन्व्हेस्टमेंट्स, करंट ॲसेट्स आणि लोन्स ॲडव्हान्सेस, all of them go to the asset side of the balance sheet. So ही ग्रुप्स आणि लेजर्स आपण का बनवतोय? बिकॉज त्याचं फायनल ट्रान्सफरिंग किंवा त्यांचे जे बॅलन्सेस आहेत ते आपल्याला कॅरी फॉरवर्ड कुठे करायचे आहेत? इनटू द फायनान्शियल स्टेटमेंट्स. सो हे क्लासिफिकेशन जसं आपण मगाशी म्हणलं की जितकं मायन्यूट तुमचं क्लासिफिकेशन असेल तितके तुमचे जास्त ॲनालिटिकल बनतील फायनान्शियल स्टेटमेंट्स. सो आपण जसं म्हणलं इलेक्ट्रिसिटी आधी इथे कुठे येईल? इलेक्ट्रिसिटी विल कम अंडर इनडायरेक्ट एक्सपेन्स. सो तुम्हाला पहिले जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिसिटी रेकॉर्ड करताय काय करायला लागेल? ग्रुप क्रिएट करायला लागेल. कुठला? इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा. त्याच्या खाली तुम्ही लेजर क्रिएट करणार. कुठलं? इलेक्ट्रिसिटी चार्जेसचं. त्याच्या खाली तुमची सब लेजर्स येतील. आपण आपल्या क्लासचं म्हणलं तर कुठले येतील? टिळक रोड ब्रांच येईल, कर्वे रोड ब्रांच येईल. त्याच्या खाली त्यांच्या मीटरचे अकाउंट्स येतील. सो ॲट द एंड ऑफ द इयर व्हॉट विल हॅपन इज यू विल गेट द टोटल इलेक्ट्रिसिटी चार्जेस वेन ऑल द सब अकाउंट्स आर ॲडेड अप. ओके. सो तुम्ही जेव्हा एंट्री कराल इलेक्ट्रिसिटी चार्जेस ऑफ टिळक रोड मीटर नंबर 1 तेव्हा तुम्ही एंट्री कशी करणार? टिळक रोड इलेक्ट्रिसिटी मीटर 1 अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. आणि अशी वेगळ्या वेगळ्या मीटरचे टोटल्स मिळून तुम्हाला इयर एंडला काय मिळेल? द टोटल इलेक्ट्रिसिटी चार्जेस विच यू हॅव इनकर्ड फॉर बोथ द ब्रांचेस टुगेदर. आणि हे इलेक्ट्रिसिटी चार्जेस तुमचे काय आहेत? कुठल्या ग्रुपमध्ये येतात?
इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. सो ते फायनली कुठे ट्रान्सफर होतील? दे विल फायनली ट्रान्सफर टू युअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. लिंक तुम्हाला समजते का? क्लासिफिकेशन करणं डिटेलमध्ये का इम्पॉर्टंट आहे? बिकॉज इट विल गिव्ह यू मोर ॲनालिटिकल रिझल्ट्स. So this was all about the first function of accounting, that is classification. This is the first step in the process of bookkeeping. The second function is collection of data. Collection of data मध्ये आपण exactly काय करतोय? That we are gathering information which is required for recording the business transactions. So transaction record करण्यासाठी त्याच्या आधी ट्रान्झॅक्शन कसं झालंय, त्याचा रेफरन्स काय आहे, त्याचं आपल्याकडे एव्हिडन्सेस काय आहेत हे फाइंड आउट करायचं. सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज कलेक्शन ऑफ डेटा. कलेक्शन ऑफ डेटामध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय करायला लागतं? दॅट वी नीड टू गॅदर द सोर्स डॉक्युमेंट्स टू पास द एंट्रीज रिलेटेड टू द ट्रान्झॅक्शन. सपोज आता आपण अज्युम करू आपण काही गुड्स परचेस केलेत. सो काही गुड्स परचेस केल्यात त्याची आपण एंट्री करणार आहे, राईट? सो आपण जेव्हा त्या गुड्सची एंट्री करणार आहे तर आपल्याला कसं कळेल की ते परचेस केलेल्या गुड्सची व्हॅल्यू किती होती, क्वांटिटी किती होती, कुणाकडनं परचेस केली? वेन वी रेफर द परचेस इनवॉइस वी कम टू नो ऑल द डिटेल्स रिलेटेड टू द परचेस, द पार्टी फ्रॉम विच वी हॅड परचेस्ड गुड्स, द अमाऊंट, द व्हॅल्यू ऑफ द गुड्स विच वॉज परचेस्ड. हे सगळं आपल्याला कळून येतं फ्रॉम द रेफरन्स डॉक्युमेंट रिलेटेड टू द ट्रान्झॅक्शन. त्याच्यानंतर आपण सपोज एक लँड बाय केली तर त्या लँडचं काय असेल? त्याचं परचेस डीड असेल, त्याचे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन केलेले असतील, त्याचे लीगल डॉक्युमेंट्स असतील. सो हे सगळं आपल्याला रेफरन्ससाठी नेसेसरी आहे when we are recording the entry or when we are recording the transaction of purchase of the land. सिमिलरली आपल्याला रेंट रेकॉर्ड करायचं असेल, आपण एखादी प्रिमाइसेस रेंटवर घेतली असेल आणि त्या माणसाला आपण रेंट पे करतोय, तर वेन वी रेकॉर्ड दॅट रेंट आपल्याला कुठला रेफरन्स घ्यायला लागतो? वी नीड टू सी द रेंट ॲग्रीमेंट, की रेंट प्रॉपरली ॲग्रीमेंट प्रमाणे पे केलं गेलंय की नाही, किंवा रेंट रिसीट असते. सो ती रेंट रिसीट रिफर करून विल रेकॉर्ड द एंट्री फॉर रेंट. सिमिलरली आपण काय बघणार? इफ वी हॅव पेड द रेंट बाय चेक, आपण कुठल्या चेक नंबरनी पेमेंट केलंय, कुठल्या बँक अकाउंटमधनं मनी डिडक्ट झालाय, सो बँक स्टेटमेंट रेफर करू. ही सगळी काय आहेत? दीज आर द वेरियस डॉक्युमेंट्स which we are using for recording the transaction. So in short, collection of data is gathering of information to record various transactions which are taking place in the business. So the second function, collection of data, ह्याला आपण काय म्हणू शकतो? That is the base for the next function, that is recording of the transactions. आता आपण कलेक्शन ऑफ डेटा करताना आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या टाईपची वाउचर्स असतात. त्या वाउचर्सच्या बेसिसवर आपण एंट्री करत असतो. ह्याच्यात दोन कॅटेगरीज होऊ शकतात. एक इंटरनल वाउचर असतं, एक एक्सटर्नल वाउचर असतं. सपोज आता मी जसं म्हणलं आपण गुड्स परचेस केली आहेत, तर काय होईल? दॅट पर्सन इज गोइंग टू गिव्ह अस अ बिल. सो दॅट एक्सटर्नल पार्टी इज गोइंग टू गिव्ह अस अ डॉक्युमेंट ऑफ द परचेस. तो ते एक आपल्याला एव्हिडन्स देतात की वी हॅव परचेस्ड गुड्स फ्रॉम देम. ओके, सो हे काय झालं? दिस इज अ एक्सटर्नल वाउचर. सिमिलरली तुम्ही तुमच्या ऑफिसच्या प्यूनला जर पाठवलं चहा टपरीवर चहा आणायला, तर तो चहा टपरीवर गेला, त्यांनी चहा आणले 2 कटिंग, तो चहा टपरीवाला त्याला बिल देणार आहे का? त्याचं नाही देणार आहे. सिमिलरली तुम्ही त्याला सांगितलंय की तुमचं काम आहे एक बाहेर, से तुम्हाला MSCV ऑफिसला व्हिजिट करायचं आहे त्याला, तर व्हिजिट करून ये. फॉर दॅट ही वेंट बाय ऑटो रिक्षा. ऑटो रिक्षावाला बिल देणार आहे का? त्याला नाही देणार आहे. करेक्ट. सो दॅट टाइम यू हॅव अ लमसम अमाउंट विच इज ऑलवेज गिव्हन टू युअर प्यून. तुम्ही तुमच्या प्यूनला से 200 रुपीज देऊन ठेवलेत. यू टेल हिम दॅट वॉट एव्हर एक्सपेन्सेस यू कॅन इनकर फ्रॉम दिस अँड देन गिव्ह मी द डिटेल्स ऑफ द एक्सपेन्सेस.
तेव्हा तो तुमच्याकडे बिल सबमिट करायला येत नाही. तो तुम्हाला एक्सटर्नल कुठली वाउचर देऊ शकत नाही, कारण त्यांनी जे केलेले खर्च असतात ते खूप पेटी एक्सपेंडिचर आहे. ही इज इन्करिंग व्हेरी व्हेरी स्मॉल एक्सपेन्सेस विच मे नॉट बी बेस्ड ऑन सर्टन बिल्स or may not have a external evidence. Okay, so that time what do you do? तुम्ही त्याला 200 रुपये देताना काय तुमच्याकडे प्रूफ घेता? तर यू गेट टेक अ साइन ऑन द कॅश वाउचर ऑफ युअर ऑर्गनायझेशन इटसेल्फ. सो तुम्ही त्याला कॅश दिली, ह्याचं तुम्ही रेकॉर्डिंग कुठल्या बेसिसवर करत असता? ऑन द बेसिस ऑफ द कॅश वाउचर जनरेटेड इन युअर ऑर्गनायझेशन इटसेल्फ, ज्याच्यावर त्याची साइन असते. करेक्ट? So that cash voucher is within your organization. It is an internal document which is generated in your organization itself. त्याला supporting external evidence nahi hai, but that is okay because you have a sign of that person to whom you have given money and you have generated a internal voucher for the same. So recording करताना data पाहिजे. कसला data पाहिजे? You should have source documents. Ideally, you should have bills of goods which are purchased, which are sold, furniture which is purchased, computers which are purchased. Land purchase केलाय तर तुमच्याकडे त्याची agreement पाहिजे. agreementची कॉपी, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेसची कॉपीज, हे सगळं पाहिजे. तुम्ही रेंट भरत असाल तर यू शुड हॅव रेंट ॲग्रीमेंट्स. इलेक्ट्रिसिटी, MSEB, टेलिफोन, ह्याची सगळ्याची बिल पेमेंट्स असतात, त्याचे पण तुमच्याकडे बिल्स असतात. All these are documents which are externally available. External vouchers आहेत ती. ही सगळी vouchers तुम्हाला काय करतात? They give you a base to record the transactions. Okay? So ही सगळी vouchers internal असतील, external असतील, ही तुम्हाला का necessary असतात? कारण that these documents act as a evidence to the transaction which you have recorded. आपण काल एक कन्सेप्ट डिस्कस केलेली टॅक्स ऑडिटची. टॅक्स ऑडिटमध्ये आपण काय डिस्कस केलेलं की अ CA checks whether you have done your accounting properly, whether you have done your tax calculation properly, whether you have maintained proper books of accounts. हे सगळं CA चेक करतो आणि त्याच्यावर त्याचं सर्टिफिकेशन देतो. सो हे सर्टिफिकेशन देताना व्हॉट डज ही ॲक्च्युली चेक? व्हॉट इज द प्रोसेस ऑफ ऑडिट? तर ऑडिट करताना बेसिकली अ CA इज चेकिंग दीज सोर्स डॉक्युमेंट्स आणि कम्पेअरिंग द कॉरेस्पॉन्डिंग एंट्रीज विथ इट. ओके, सो CA बघतो की तुम्ही जी एंट्री केली आहे त्याच्याशी रिलेटेड तुमच्याकडे सोर्स डॉक्युमेंट आहे का? डू यू हॅव द डेटा कलेक्टेड? का? कारण उद्या जर तुम्ही म्हणलात की मी 20 लाखचं रेंट पे केलं या इयरमध्ये, 20 लाखचं रेंट पे केलंय, त्याला सपोर्टिंग ॲग्रीमेंट पाहिजे, रेंट रिसीट पाहिजे. कारण उद्या जर इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये केस रेज झाली की तुम्ही कुठे हे रेंट पे केलंय, आम्हाला सगळं एक्सप्लेनेशन द्या, गिव्ह डिटेल्स ऑफ युअर एक्सपेंडिचर रिलेटेड टू रेंट. So that time what you need to submit is these source documents based upon which you have done the entries of rent. So these source documents or the data which you have collected to enter the transactions acts as a evidence. So ha evidence asna before entering the transactions is very very important. So this was the second function, collection of data. So आपण आत्ता दोन functions cover केले आहेत accountingची, which were part of the bookkeeping part, that is classifying and collection of data. In the next lecture we will continue with the further functions of accounting. I hope you are clear with whatever concepts we discussed today. एक छोटीशी नोट आहे जी कन्क्लुजनला सांगायची आहे की तुम्ही जर आत्तापर्यंत भेरे क्लासेसचं यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब टू द चॅनल, बिकॉज आता ह्याच्या पुढची जी लेक्चर्स येतील ती लेक्चर्स तुमचं जर सबस्क्राईब नसेल चॅनल तर यू वॉन्ट बी एबल टू व्ह्यू द लेक्चर्स. सो प्लीज एन्श्योर दॅट यू हॅव सबस्क्राईब द चॅनल. Okay, whatever doubts you have, again you can communicate on WhatsApp or in the comment section. Do like the video if you have liked the concepts, if you have understood the concepts of today's lecture. And अजून एक important instruction आहे सगळ्या students साठी की तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघताय तेव्हा प्लीज एन्श्योर दॅट यू सी इट ॲट 9 AM itself. ह्यानी काय होईल, ह्यानी तुमचं एक रूटीन सेट होईल.
बिकॉज तुम्ही तुमच्या लिजरनी तुमच्या कन्व्हिनियंट टाईमनी बघितलं लेक्चर तर तो सिरियसनेस तुमच्यामध्ये डेव्हलप होणार नाही. सो वेन वी हॅव गिवन अ पर्टिक्युलर टाईम टू व्ह्यू द लेक्चर्स 9 AM, देर इज सम इम्पॉर्टन्स बिहाइंड इट. ओके, सो तुमचं एक ट्रॅक बसावं, तुमचं एक रुटीन सेट व्हावं, तुम्हाला ती अभ्यासाची पॅटर्न एक सेट व्हावा, म्हणून आम्ही ते टाइम स्लॉट दिलाय. सो कंटिन्यू टू व्ह्यू द लेक्चर्स ॲट 9 AM इटसेल्फ. मला नोटीस होत आहे की खूप स्टुडंट्स लेट जॉईन करतात, तर प्लीज डू नॉट जॉईन लेट. तुम्ही जर लेट चुकून एखाद दिवशी जॉईन केलं तर प्लीज एन्श्योर की जो तुमचा आधीचा पार्ट आहे तो व्हिडिओ पूर्ण संपल्यानंतर परत तुम्हाला व्हिडिओ बघता येतो. सो परत तुम्ही जाऊन त्याच्यावर पहिला पार्ट पण गो थ्रू करा. असं नाही की जॉईन केलंय तेव्हापासून फक्त पुढचं लेक्चर बघायचं. ओके, सो प्लीज अटेंड द लेक्चर्स ऑन टाइम, व्ह्यू द लेक्चर्स ॲट 9 AM itself. Do not do late, do not join the session late, so that you set a routine for yourself. तुम्हाला 12th मध्ये नीट फोकसनी अभ्यास करायचा असेल, थोडीशी सिन्सिअरिटी ठेवायची असेल तर एक रूटीन सेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो प्लीज एन्श्योर दॅट यू फॉलो द गिवन टाइम टेबल. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट टुडे. सी यू टुमॉरो. थँक यू सो मच.